शब्द सांगतो तेव्हा आज पक्का घेऊन जायचं इथं. मराठ्यांनी यापुढं शासक बनायचं आणि प्रशासक पण बनायचं. मराठ्यांनी डोकं लावून हुशारीनं शासक बना, प्रशासक बनवा. शासक जर बनला कोणाला मागायची गरज नाही पडणार. शेतात काम करता करता, घरात काम करता करता, व्यवसाय करता करता, शेतीचं काम करताना, नोकऱ्या करताना शासक बनायचं डोक्यात राहू दे. तुमच्यावरती दारिद्र्याचा आलेला घर जर काढायचा असला तुम्हाला शासक बनावं लागणार आहे. कुणी डोक्यावर हात फिरला, कुणी हातात हात दिला, कुणी चहा पाजेला म्हणून आपण मोठे नाही होणार. या दसऱ्याच्या निमित्तानं सांगतो, जातीला सांभाळायचं असलं, जातीच्या अडचणी दूर करायच्या असल्या तर तुम्हाला शासक बनावं लागेल. आणि प्रशासकही बनावं. प्रशासनात एवढी ताकद आहे, दादा जरी असला तरी हात जोडून प्रशासनासमोर उभं राहावं लागतं. दादा त्याला प्रशासनापुढे हात जोडून उभा राहावं लागतं. राजकीय नेता असला तरी हात जोडून उभा राहावं लागतं. गुंडा असला तरी राहावं लागतं. 2-3 उदाहरणं सांगतो. तुम्ही जर PSI बनला त्याला प्रशासन म्हणायचं. तुम्ही तहसीलदार, PSI, SP, कलेक्टर जर बनला कसलाही दादा तुमच्या पुढं हात जोडून उभा राहील. कसलाही नेता तुमच्या पुढं हात जोडून उभा राहील. समजून घ्या. आज दसऱ्याच्या निमित्तानं तुम्हाला काय सांगतोय, लेकरा बाळांसाठी आयुष्याची शिदुरी आहे. नुसते कष्ट करा, नुसतं पळा, एवढंच करू नका. तुमचं पोरग, तुमची पोरगी PSI झाली, तहसीलदार झाली, कलेक्टर झाली, SP झाली, मोठा वकील झाली, न्यायाधीश झाली, मोठा डॉक्टर झाली, मोठा इंजिनियर झाली, मोठमोठ्या पोस्ट आहेत त्याच्यात अधिकारी झाली. तुमचं पोरग पोरगी CIDत गेली, SITत गेली, SCBत गेलं. प्रत्येक क्षेत्रात जर आपलं लेकरं गेलं ना तर या गरीब समाजाला बसायला आधार होईना. ऑफिस एखादं बसायला आधार,